नमस्कार मित्रांनो, मी सूरज भोगम स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जर कोणासोबत चॅट करत असाल WhatsAppवरती किंवा Instagramवरती आणि समोरच्याने जर तुम्हाला इंग्लिशमध्ये एखादा प्रश्न विचारला किंवा तो इंग्लिशमध्ये मेसेज पाठवला त्याने आणि तुम्हाला सुद्धा इंग्लिशमध्ये त्याला मेसेज पाठवायचा असेल आणि तुम्हाला इंग्लिश एवढं परफेक्ट जमत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे मित्रांनो. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही मेसेज तो मराठीमध्ये लिहिणार पण समोरच्याला जाता वेळी मेसेज इंग्लिशमध्ये जाणार. या ट्रिक मी जी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आत्ताच करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या टिप्स अँड ट्रिक्स मराठीमधून घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची मदत घ्यावी लागणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचे आणि जीबोर्ड असं लिहून सर्च करायचे. तर स्पेलिंगच्या पुढे जरा हा बघा, हा गुगलचा जीबोर्ड आहे. हा एकेकाच्या फोनमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असतो. जर तुमच्यामध्ये इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे आणि सेटिंगमध्ये प्रत्येक मोबाईलची वेगवेगळी सेटिंग असते. सेटिंगमध्ये जाऊन सिस्टममध्ये, आता माझ्या मोबाईलला सिस्टममध्ये सिस्टीम आहे. सिस्टममध्ये जाऊन ऑन स्क्रीन कीबोर्ड असं नाव लिहिलेलं असेल ते ऑन करायचं आहे. जीबोर्ड नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्याला परमिशन देऊन ते ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि आपण व्हॉट्सअप ओपन करून घेऊया आपले. तर मला तो मेसेज करून दाखवतो 1 मिनिट. यामध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. कीबोर्डच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर लँग्वेज ॲड करून घ्यायची आहे. आता मी ऑलरेडी लँग्वेज इन्स्टॉल केले आहेत, ॲड केलेले आहेत. या लँग्वेजचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. या लँग्वेज म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बोलायचं आहे, रिप्लाय करायचा आहे, त्या लँग्वेज तुम्ही ॲड करून घ्यायचे. अगोदर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता जर तुम्ही मराठी असाल तर. ॲड केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बघा. आता मी ते मराठीमध्ये टाईप करतो. आपल्याला या ठिकाणी आता जर तुम्हाला मराठीमध्ये मेसेज टाईप करून इंग्लिशमध्ये पाठवायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर इथे इंग्लिश असेल, इथे आपल्याला मराठी करायचं आहे. तर या बाणाच्या मध्ये बाण दिसतात ना, यावरती क्लिक करायचं आहे. झाली बघा मराठी. आता तुम्ही मराठीमध्ये मेसेज टाईप करू शकता. मी करतो, हाय कसं आहेस, हा असं लिहून मी मेसेज सेंड करतो. हे पहा, मेसेज त्याला इंग्लिशमध्ये गेलेला आहे. आपण टाईप कशामध्ये केला होता? मराठीमध्ये केला होता आणि मेसेज गेला कशामध्ये? इंग्लिशमध्ये गेला. तर अशाच प्रकारे तुम्ही मराठीमध्ये टाईप करून इंग्लिशमध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलू शकता आणि त्याला समजणार सुद्धा नाही की तुम्ही मराठीमध्ये मेसेज टाईप करून इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून पाठवताय. त्याला असंच वाटणार की तुम्ही इंग्लिश बोलताय. आणि एकदा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, मी काय लिहिले आहे, तू काय करत आहेस. इथे वरती काय आले बघा इंग्लिशमध्ये, व्हॉट आर यू डुईंग. तर अशा प्रकारे तुम्ही मेसेज कन्वर्ट करू शकता मराठी टू इंग्लिश. तर अशाच प्रकारच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.